श्री संत गजानन महाराज पालखीचे मेडशी येथे उत्साहात स्वागत। अष्टविनायक गणेश मंडळाकडून पाणी बॉटलचे वाटप। श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाशिम जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या मेडशी नगरीमध्ये अत्यंत भक्तिमय आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात भव्य आगमन झाले आहे। संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संपूर्ण मेडशी गावासह परिसरातील हजारो भाविक सकाळपासूनच उत्सुकतेने वाट पाहत होते। पालखीचे आगमन होताच संपूर्ण परिसर गणगणगणात बोतेच्या जयघोषाने आणि विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला। टाळ मृदंगाचा हरिनामी गजर, हवेत फडकणाऱ्या भगव्या पताका, कपाळावर बुक्का आणि वारकऱ्यांच्या अतिशय शिस्तबद्ध रांगा यांनी उपस्थित सर्वच नागरिकांचे डोळे आणि मन वेधून घेतले होते। पालखी सोहळा पाहण्यासाठी आणि माऊलींच्या चरणी माथा टेकवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा अबालवृद्धांसह महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। जशी पालखी मुख्य मार्गावरून पुढे सरकत होती तशी भाविकांची दर्शनासाठी एकच लगबग पाहायला मिळाली। मेडशी येथील ग्रामस्थांनी जागोजागी रांगोळ्या काढून फुलांची उधळण करत पालखीचे आणि वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात व मानाने स्वागत केले। अनेक भाविकांना यावेळी महाराजांच्या चरणी लीन होऊन दर्शन घेताना भावुक झालेले पाहायला मिळाले। याच पालखी सोहळ्याचे आणि सेवाकार्याचे औचित्य साधून मेडशी येथील नाईक चौकातील अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। उन्हाची आणि प्रवासाची तमा न बाळगता पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा म्हणून मंडळाच्या युवकांकडून मोठ्या प्रमाणावर थंड पाण्याच्या बॉटल्सचे वाटप करण्यात आले। वारकऱ्यांची तहान भागवून त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभल्याची भावना यावेळी मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली। या सेवाभावी उपक्रमात अष्टविनायक गणेश मंडळाचे शरद राठोड, अरुण राठोड, पृथ्वीराज चव्हाण, मुकेश चव्हाण, सुभाष आडे, संकेत राठोड, रोहन राठोड, मयूर राठोड, राहुल आडे, ओम चव्हाण, हर्षल जाधव, दुर्गेश चव्हाण आणि निशांत चव्हाण यांच्यासह मंडळाचे इतर सर्व सदस्य व गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी मिळून अतिशय शिस्तीत या पाणी वाटप मोहिमेचे नियोजन केले। पालखीच्या या आगमनामुळे आणि तरुणांच्या अशा सेवाभावी वृत्तीमुळे संपूर्ण मेडशी परिसरात सध्या आनंदाचे, भक्तीचे आणि अभूतपूर्व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।